प्रबलू, छान छान गोष्टी करूया चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रबलू. मंकी मामा आणि उडती पोळी. एका घनदाट जंगलात मंकी मामा नावाची एक भन्नाट माकडी राहायची. ती सगळ्यांची लाडकी होती, कारण तिच्याकडे नेहमी काहीतरी मजेशीर आणि नवीन कल्पना असायची. ती झाडांच्या फांद्यांवरून उड्या मारत सगळ्यांना हसवायची आणि तिच्या खोडकरपणासाठी ती खूप प्रसिद्ध होती. एके दिवशी मंकी मामाला खूप भूक लागली. तिने विचार केला, आज काहीतरी खूप चविष्ट बनवते. आणि मग ती झाडावरून खाली उतरली. तिने तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. ती थेट गावाकडे धावत सुटली. वाटेत तिला एक जुने मातीचे घर दिसले. तिने एका खिडकीतून डोकावून पाहिले. आतमध्ये एक हसरी आजी गरमागरम पोळ्या लाटत होती. मंकी मामाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. बापरे, ही पोळी तर गोलगोल चंद्रासारखी दिसतीये. ती स्वतःशीच पुटपुटली. आजीच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होते, जणू तिला मंकी मामाचा विचार कळला होता. तेवढ्यात एक पोळी फुगली, तुकतुकीत झाली आणि फस म्हणत उडालीच. पोळी म्हणाली, मी खाण्यासाठी नाही, मी उडण्यासाठी जन्माला आले आहे, आणि धप्पकन खिडकीतून बाहेर उडाली. मंकी मामा ओरडली. तेवढ्यात एक पोळी फुगली, तुकतुकीत झाली आणि फस म्हणत उडालीच. पोळी म्हणाली, मी खाण्यासाठी नाही, मी उडण्यासाठी जन्माला आले आहे, आणि धप्पकन खिडकीतून बाहेर उडाली. मंकी मामा ओरडली. ए पोळी, थांब ना ग, माझं पोट रिकामं आहे. पोळी मात्र उडत उडत गाणं गाऊ लागली. मी आहे उडती पोळी, पकड पकड, चला धावली. आणि सगळ्या प्राण्यांनी तिला पकडायला सुरुवात केली. हत्तीजींनी सोंडेने पोळी पकडायचा प्रयत्न केला, पण धप्पक. सोंड गुंडाळून स्वतःच्याच कानावर बसली. हत्तीजी गोंधळून गेले आणि त्यांचे कान फडफडले. ससा उडी मारून पोळी पकडायला गेला, पण तो पोळीऐवजी स्वतःच पाण्याच्या डबक्यात पडला. छप्पाक. त्याचे कान आणि मिशा पूर्ण ओल्या झाल्या आणि तो स्वतःवरच हसू लागला. मोराने आपला पिसारा पसरवला. ही पोळी माझ्या पंखात अडकवतो. पण पोळी इतकी गोलगोल फिरली की मोरच गोलगोल भोवळ खात खाली बसला. त्याचे डोळे गरगर फिरत होते. मंकी मामा मात्र हार मानणारी नव्हती. ती उडी मारून झाडावरून थेट एक केळीच्या पानाची प्लेट घेऊन पोळीच्या समोर उभी राहिली. पोळी थकली होती आणि तिची गती मंदावली होती. पोळी म्हणाली, मला हसून खा, रडून नाही. मंकी मामा हसत म्हणाली, अगं पोळीबाई, तुझ्यासारखं मजेदार जेवण कोणी पाहिलंय का? आणि मग तिने पोळी खाल्ली. ती खात खात जोरजोरात हसू लागली. हा हा हा, ही तर टिकल पोळी होती. पोटात गेल्यावर गुदगुल्या करते. पण मग तिला काहीतरी वेगळं जाणवलं. तिच्या पोटातील गुदगुल्या आता तिच्या संपूर्ण शरीरात पसरू लागल्या होत्या. मंकी मामा हळूच जमिनीवरून वर उठू लागली. तिचे हात आणि पाय आपोआप हवेत तरंगू लागले. तिला काहीच कळत नव्हते, पण तिला खूप मजा येत होती. मी उडतीये, मी उडतीये, ती आनंदाने ओरडली. पोळीने तिला तिची जादू दिली होती. ती आता पोळीसारखीच हवेत उडू शकत होती. तिने स्वतःला आकाशात उंच उंच घेऊन गेले. तिने खाली पाहिले. हत्तीजी अजूनही गोंधळलेले होते. ससा अजूनही ओल्या मिशा पुसत होता आणि मोर अजूनही गोल गोल फिरत होता. मंकी मामाला त्यांना मदत करायची होती. ती हत्तीजींच्या जवळ उडत गेली आणि म्हणाली, हत्तीजी, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला एक जादू दाखवते. तिने हत्तीजींच्या डोक्यावर एक छोटीशी उडी मारली. मग ती सशाकडे गेली. ससा अजूनही डबक्यात बसून होता. मंकी मामाने त्याच्यासाठी एक मोठे कोरडे केळीचे पान आणले. ससा, हे घे, तुझ्या ओल्या मिशा पुसून टाक, ती हसत म्हणाली. मग ती मोराकडे गेली. मोर अजूनही भोवळ खात होता. मंकी मामा त्याच्याभोवती गोल गोल उडू लागली, पण यावेळी ती हळू उडत होती. तिने मोराला हसवण्याचा प्रयत्न केला. सगळे प्राणी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. मंकी मामा, तू कशी उडतेस? हत्तीजींनी विचारले. मंकी मामा हसली आणि म्हणाली, ही सगळी जादू त्या उडत्या पोळीची आहे. आपण सगळ्यांनी मिळून आजीकडे जाऊया आणि तिच्याकडून आणखी उडत्या पोळ्या मागूया, मंकी मामा म्हणाली. सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली. सगळे प्राणी आनंदाने उड्या मारत आणि धावत आजीच्या घराकडे निघाले. मंकी मामा त्यांच्या डोक्यावरून उडत होती आणि त्यांना रस्ता दाखवत होती. गावात पोहोचल्यावर त्यांनी आजीला पाहिले. आजी अजूनही पोळ्या बनवत होती.
सगळ्या प्राण्यांना एकत्र पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. आजी हसली आणि म्हणाली, अरे वा, तुम्ही सगळे आलात. पण ही पोळी फक्त तेव्हाच उडते जेव्हा ती प्रेमाने आणि आनंदाने बनवली जाते. तिने प्रत्येकाला थोडं पीठ दिलं. आणि मग मंकी मामा आणि सगळे प्राणी मिळून आपापल्या पोळ्या बनवू लागले. काही पोळ्या गोल झाल्या, काही वाकड्या तिकड्या, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. कारण त्यांना कळले होते की खरी मजा पोळी खाण्यात नाही, तर ती बनवण्याच्या आणि एकत्र हसण्याच्या आनंदात आहे. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रबलू.